राजापूर येथील नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत झाले असून यावर आज पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महाविकास आघाडीची सत्ता येणार असा ठाम विश्वास माजी आमदार गणपतराव कदम आणि माजी आमदार ॲडव्होकेट हुस्नबानू खलिफे यांनी व्यक्त केला। स्थानिक पातळीवर विकासाभिमुख आणि स्वच्छ प्रशासनासाठी जनतेचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला। राजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार गणपतराव कदम म्हणाले, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि मनसे हे चारही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या रूपाने हे निवडणूक लढणार आहेत। राजापूरच्या नागरिकांनी आजवर नेहमीच प्रगतीला प्राधान्य दिले आहे। विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि शहर स्वच्छतेच्या बाबतीत आमची ठाम भूमिका असेल। त्यांनी पुढे सांगितले की आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय असून एकत्रित प्रयत्नांमुळे आम्ही नगर परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळवू। त्यांनी पुढे सांगितले की आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय असून एकत्रित प्रयत्नांमुळे आम्ही नगर परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळवू। आमचे ध्येय सत्तेचा वापर न करता सेवेचा उपयोग करणे हे आहे। जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे उपाय शोधत सर्वसामान्यांच्या हितासाठी लढणारी ही आघाडीच नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी होईल असा आत्मविश्वास यावेळी दोन्ही माजी आमदारांनी व्यक्त केला। मला मदत केलेली आहे। नगर परिषदेचा कारभार मी पाहिलेला आहे। मागील 4 वर्षात जी काही ससेहोलपट झाली सगळ्यांची, तुमची, आमची, शहरवासियांची, ते पण तुमच्या नजरेसमोर आहे। त्यामुळे आता ह्या वेळेला आम्ही असं ठरवलं की जे आम्ही परंपरागत एक दुसऱ्याच्या समोर उभे राहत होतो, शिवसेना आणि काँग्रेस, या ठिकाणी 2च पक्ष आम्ही जास्त करून एकमेकाच्या समोर उभे टाकत होतो। काही राष्ट्रवादीचा एक होता, भाजपचा एक होता, दोघेही शिंदे गटातले, काही राहिलेलं नाही। पण तरीही आता सामोरं जाताना आम्ही 4ही पक्ष, काँग्रेस, आमची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि मनसे असे सगळे एकत्र होऊन आणि त्याच्याही बरोबर छोट्या मोठ्या संस्था ज्या आहेत राजापुरात त्यांच्याशी आम्ही संपर्क करतो। काही पतसंस्था आहेत, काही बँक्स आहेत, काही आहेत त्याचे संचालक मंडळ आहेत, अशांशी सामाजिक संस्था वगैरे ज्या आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत की त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा। तर अशा प्रकारे सगळ्यांना मिळून घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जायचा प्रयत्न करतो। तुमचा एक प्रश्न असा आहे की काही जणांना शिंदे गटात बोलवलं, कोणी बोलवलं। बघा, आमदार असतो, त्यांनी बोलवलं तर लोकांनी केले तर त्याच्याबद्दल काही नाही। समोरच्याचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे, त्याच्याशी आपण सहमत आहोत की नाही हा आपला प्रश्न असतो। आजही आम्हाला काय, आम्ही विरोधक म्हणून आम्ही कोणाकडे तसे बघत नाही आहे, परंतु ते काय, कोणी बोलवलं तर त्याचं ऐकून घ्यायचं हेही आमचं काम आहे। आणि आमच्याकडे पण खूप जण येत आहेत, नाही असं नाही, आम्ही एक दुसऱ्याशी कन्व्हर्सेशन बातचीत करतो आहे, परंतु लढाई ही जी आहे ती आम्ही आमच्या आघाडीतर्फेच लढतो आहे। मग समोर कोणी येऊन आम्ही आता एकत्र झालेलो आहोत आणि एकत्रितपणे लढतो। त्यामुळे कोण कुठे गेलं, कोणाला भेटलं याच्यावर तुम्ही कृपया जास्त करून फोकस करू नका। कारण तुम्हालाही बोलवलं, तुम्ही आमच्याकडे येता, हे आमच्याकडे येतात, ते आमच्याकडे येत आहेत, यांना बोलवलं तर हे पण जातील, भेटून बोलणं हे काही हे नाही। आणि मला तर त्याबाबत काही वावगं वाटत नाही। सेकंडली तुम्ही एक गोष्ट विचारली आता कोणाला किती देणार वगैरे असा हा तुमच्या डोक्यात प्रश्न। माझा आणि आमचा सगळ्यांचा, माझा म्हणत नाही मी, क्रायटेरिया हा आहे निवडून येणारा उमेदवार, ज्याच्याकडे जनमत आहे, ज्याच्याकडे लोकमत आहे आणि जो निवडून येईल तो आमचा उमेदवार। मग तो काँग्रेसचा असेल, शिवसेनेचा असेल, हे आमच्या दृष्टीने नंतर आहे। म्हणून की आमदारांना कोणी भेटलं, पण अशी गेले 2 दिवस चर्चा आहे की काँग्रेसचा एका गटाला शिंदे गटाची ऑफर आहे, बरोबर ना, किंवा काँग्रेसने ऑफर दिले का काय, अशी वेगवेगळ्या चर्चा आहेत। त्याच्या संदर्भात काय, म्हणजे ते सगळं एकतर बाजूला पडलंय म्हणून आम्ही आघाडी म्हणून एकत्र। मी तुम्हाला सांगते, मला स्वतःला 3 तारखेला फोन आले की आज तुमचा प्रवेश आहे। मला फोन आले, मी म्हटलं बाबा मी नाही म्हणते, मी तू का पुढे म्हणतोस की आज माझा प्रवेश आहे। आता परवाच्या दिवशी पण अशी बोल झाली, आज संध्याकाळी प्रवेश आहे। म्हणजे बाकीच्यांचं तर सोडा, माझाच प्रवेश आहे म्हणून बातम्या पण आहेत। पण असं नाही, ती काय अफवा असते।
त्या सगळ्या अफवा आहेत. ऐका ना हिशोब द्यावा लागणार नाही, कोणी फॉर्म नाही प्रकाश, भरले. ऐक ना, नाही पण नको तिथे प्रकाश, ऐका ना, त्या काही अफवा आहेत आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, आमदारांनी बोलवलं, भेटायला गेले, याच्यात आम्हाला काही वावगं वाटत नाही. भेटू दे, जाऊ दे, त्यांच्या काही ऑफर असतील त्या ऐकू दे, करू दे. पण तुम्ही जसं म्हणता ना तसा माझ्या दृष्टीने जो काही पक्षप्रवेश होईल आजपर्यंत होता येत ना, किती झाले. महत्वाचा विषय कसा आहे की आता स्पष्ट आपण त्या प्रश्नाकडे जाऊया. बोला. की महत्वाचा प्रश्न असा आहे की काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे आणि आजपर्यंत त्या संदर्भात जो प्रश्न विचारला आहे, जो आमचा चेहरा आहे, तो आमचा चेहरा आहे, तो कुठे घालणारा नाही, तो फिक्स आहे. तो जाणार नाही आणि तो कोणाला अजून भेटायला जाणार नाही, पण गेला तरी तुम्ही त्याच्याबद्दल शंका ठेवू नका. आणि एकत्र बसून आमचे विचार जुळलेले आहेत. कोणी काय करायचं, कोणी कुठून लढायचं वगैरे हे तत्वतः आमचं ठरलेलं आहे. पण तुम्ही जर म्हणाल की आता कोण कुठे लढवेल, किती कोण असेल, ते आता आम्ही काही जाहीर करणार नाही. तिथे आम्ही ज्या दिवशी फॉर्म भरू त्यावेळेला तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसेल की कोणी किती लढवल्या, कोणी कुठून लढवल्या, हे चित्र तुम्हाला दिसेल. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो आहे की याच्यापूर्वी सत्तेत पण तसे आम्ही दोघे एकमेकांच्या विरुद्ध होतो, पण आता नियतीने आम्हाला दोघांना एकत्र आणलेलं आहे. आणि म्हणून एकत्र आल्यामुळे आम्ही एकत्रपणे लढवणार आहोत आणि आम्ही टोटली 20च्या 20 जागा लढवणार आहोत. 4 आणि नगराध्यक्ष 21. आता तुम्हाला तर सगळ्या पत्रकारांना माहितीच झालेलं असेल की नगराध्यक्षांचे उमेदवार तसे अगोदरच जाहीर झालेले आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.